वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर 2.5 कोटी रुपयांची चोरी झाली आहे। कोलकात्याला जाणाऱ्या ट्रकमधून 46 वॅक्सिनचे बॉक्स लंपास करण्यात आले। या बॉक्सची किंमत जवळपास 2,43,00,000 आसपास आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजाजवळ घटना उघडकीस आली आहे। पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। समृद्धी महामार्गावर आतापर्यंतची सगळ्यात मोठी चोरी झाल्याची ही घटना वाशिम जिल्ह्यातल्या कारंजाजवळ घडल्याचं समोर आलंय। टेम्परेचर ऊपर जा रहा है, क्यों जा रहा है वो चेक करने के लिए गाड़ी स्लो किया और धीमी करके अपना जैसा रुकने की कंडीशन में ऐसा किया तो ड्राइवर को लेफ्ट साइड के शीशे से देखा 3 आदमी भाग रहे गाड़ी से कूद के और जा रहे। गाड़ी में से 46 बॉक्स गायब है। 46 बॉक्स गायब है, उनकी करीबन अप्रोक्स अमाउंट 2.5 करोड़ के अंदर है। एक समृद्धी महामार्गावरून एक मेडिसिन्स घेऊन एक गाडी जात होती। त्याच्यामध्ये काही अज्ञात इसमांनी चोरी करून जवळपास 2.5 कोटीचा माल चोरी केलेला आहे। त्याच्यामध्ये चोरीचा मॅग्निट्यूड लक्षात घेता, गांभीर्य लक्षात घेता जवळपास 25 अधिकारी अंमलदारांच्या 5 वेगवेगळ्या टीम्स बनवण्यात आलेल्या आहेत। मुंबई, मध्य प्रदेश येथे त्या गेलेल्या आहेत। तसेच ॲडव्हान्स्ड टेक्निकल ॲनालिसिस सध्या सुरू आहे। काही लीड्स सुद्धा आपल्याला मिळाले आहेत, त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। देवानंद, हे बॉक्स लंपास करणारे नेमके कोण होते समजू शकलेलं आहे का? त्या संदर्भातले कुठले सीसीटीव्ही फुटेज वगैरे तपासले गेलेत का पोलिसांकडून? पोलिसांकडून या चोरीच्या तपासासाठी 25 अधिकाऱ्यांच्या टीम गठीत करण्यात आल्यात। अद्यापर्यंत तरी चोर नेमके कोण आहे ते लक्षात आलं नाही। मात्र महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनीची एक वातानुकूळ ट्रक होता। हा भिवंडीवरनं निघाला होता आणि तो कोलकात्याला जाणार होता। हा जो ट्रक आहे तो बुलढाण्यातील डोनगाव या ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबला आणि त्यानंतर साधारणतः 50 ते 55 किलोमीटर वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आल्यानंतर ट्रकचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे ते वाढलं होतं आणि त्यामुळे ट्रक चालकाने तो स्लो केला आणि त्यानंतर जेव्हा त्याने साईड ग्लास मधून बघितलं त्यावेळेस 2-3 लोक या ट्रक मधून उड्या मारून समृद्धी महामार्गावरून पळून जात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं होतं। त्यानंतर त्याने हा ट्रक हळूहळू चालवत समोरच्या एका पेट्रोल पंपावरती नेला जो कारंजा जवळ आहे आणि तिथे तो उभा केला। त्यानंतर पोलिसांना त्याने 112 वर कॉल करून माहिती दिली। पोलिसांनी याची तपासणी केली आणि त्यानंतर तब्बल 46 बॉक्स या वॅक्सिनचे गायब असल्याचं लक्षात आलं। त्याची किंमत जवळपास 2.5 कोटी रुपये आहे। मात्र समृद्धी महामार्गावर सातत्यानं अपघाताच्या घटना घडत असतात। आता समृद्धी महामार्ग हा अशा वाहतुकीसाठी देखील धोकादायक आहे का असाही प्रश्न उभा होतोय, कारण याआधी देखील अनेक डिझेल चोरीच्या घटना घडल्या होत्या आणि आता ही तब्बल 2.5 कोटी रुपयांच्या वॅक्सिनची चोरी ही समृद्धी महामार्गावरती घडलेली आहे। अगदी चित्रपटाला शोभेल असं ही घटना म्हणावी लागेल, कारण चालत्या ट्रक मधून हे लोक उतरत होते। मग हे जे बॉक्स आहेत ते चालू गाडीमधूनच त्यांनी उतरवले का, हाही देखील एक मोठा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे आणि समृद्धी महामार्गावरच्या एकूण प्रवासाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आता आणि त्यामुळे हे मोठं आव्हान आता या चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर असेल। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी देवानंद।